मेहनतीला पर्याय नाही. लक्षात ठेवा, थकणे हा पर्याय नाही. स्वतःच्या जीवनाचा स्तर स्वतःच्या मेहनतीने उंचवण्याची निर्विवाद योग्यता माणसाजवळ आहे. यापेक्षा दुसरी प्रेरणादायी गोष्ट मला माहीत नाही. सोडू नका, कधीच सोडू नका. चिकाटीची जागा जगात कुठलीच गोष्ट घेऊ शकत नाही. कुठलीच प्रतिभा, कुठलीच बुद्धिमत्ता, कुठलीच विद्वत्ता, काहीच नाही. चिकाटीसमोर कोणीच उभं राहू शकत नाही. न थकता अविरतपणे संपूर्ण शारीरिक आणि मानसिक शक्ती एका गोष्टीवर केंद्रित करणे ही यशासाठी लागणारी पहिली अट आहे. काम पूर्ण होईपर्यंत काम करत राहायला स्वतःला विवश करा. भीतीवर रामबाण उपाय म्हणजे कृती. नेहमी भीतीत राहण्यापेक्षा एकदा धोका पत्करा. जी गोष्ट करण्याची भीती वाटते ती गोष्ट करा. भीतीचा अंत निश्चित आहे. तुम्ही जोखीम घेत नसाल तर तुम्ही त्यापेक्षा जास्त जोखीम घेत आहात. काहीच न करणे हा खरा धोका आहे. बंदराच्या ठिकाणी जहाज सुरक्षित असते, पण तिथे ठेवण्यासाठी जहाज बनवले जात नाही. सर्व जोखीम आणि धोके संपल्याशिवाय जो निघायला तयार नाही तो कधीच निघू शकणार नाही. अपयशी जितकी जास्त, यश तितकं मोठं. चूक न करण्याची हमी फक्त तोच माणूस देऊ शकतो जो काहीच करत नाही. अनिश्चय अपयशाची गुरुकिल्ली आहे. निश्चयी माणसाला कोणी थांबवू शकत नाही. अनिश्चयी माणसाला थांबवण्याची गरज पडत नाही. तो जागेवरून निघतच नाही. अनिश्चय हा वेळेचा अपव्यय करायचा सर्वात प्रभावी मार्ग आहे. निर्णय न घेतल्यामुळे माणसाच्या हातून कितीतरी संधी निसटून जातात. अपयशी लोक अनिश्चयी असतात, किंवा असं म्हणा, अनिश्चयी लोक अपयशी असतात. अनिश्चय सैतानाचे सर्वात प्रभावी हत्यार आहे. अनिर्णय यापेक्षा चुकीचा निर्णय बरा. आपल्या सवयी आपल्यावर राज्य करतात. यशस्वी होणं फक्त शक्यच नाही, तर आजच्या युगात ते कधीच नव्हतं इतकं सोपं आहे. अपयशी होण्याच्या कारणाची यादी बनवून एखादी गोष्ट अशक्य आहे हे जाहीर करण्यापेक्षा यशस्वी होण्याच्या कारणाची यादी बनवा. ज्ञानापेक्षा कल्पनाशक्ती जास्त महत्त्वाची आहे. अपयशी लोकांना तुम्ही जवळून पाहाल तर तुम्हाला दिसेल की त्यांच्या पूर्ण विचारसरणींचे सार घेणे हेच असते. बी आणि फळ, कारण आणि परिणाम, साधन आणि साध्य यांना विभक्त केलं जाऊ शकत नाही. असं कारण त्याने सांगितलं, बीमध्ये फळ, कारणामध्ये परिणाम आणि साधनामध्ये साध्य आधीपासूनच असतं. जर तुम्ही एखाद्या कृतज्ञ माणसाची सेवा करत असाल तर म्हणतात तर आणखी जास्त सेवा करा. चक्क परमेश्वराला ऋणी करा. परमेश्वराला कर्जदार बनवा. मोजून मोजून प्रत्येक कृतीचं प्रतिफळ तुम्हाला मिळेल. मिळायला जेवढं उशीर झालं तेवढं तुमच्यासाठी चांगलं आहे. चक्रवाढ व्यास लागून येईल. किती माणसं आपलं अख्खं आयुष्य या गैरसमजुतीमध्ये व्यतीत करतात की त्यांना फसवलं जाऊ शकतं. पण माणसाला स्वतःशिवाय दुसऱ्या कोणाकडून फसवलं जाणं अशा प्रकारे अशक्य आहे, जसं एखादी गोष्ट एकाच वेळेस असावी आणि नसावी सुद्धा. प्रत्येक व्यवहाराला एक अदृश्य पार्टी साक्ष असते. निसर्ग याची हमी घेतो, स्वतःवर याची जबाबदारी घेतो की प्रामाणिकपणे दिलेली सेवा प्रतिफळाने वंचित राहणार नाही.